नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि CSR मूवीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित जुना फर्निचर या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. तर जास्त वेळ वाया न घालवता बोलूयात चित्रपटांबद्दल. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, आपण कधी वृद्धाश्रमात गेला आहात का? किंवा गेले नसाल तरी युट्यूबवर असे खूप व्हिडिओज आहेत ज्यामध्ये वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मनातील व्यथा सांगताना दिसते आणि ते बघून तुमचं मन नक्कीच सुंदर पडेल. मराठी किडा या एका युट्यूब चॅनलवर असाच एक व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तर जुना फर्निचर हा एक आई वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा एक कोर्टरूम ड्रामा मूवी आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांची व्यथा मांडताना दिसणार आहे. चित्रपटात मांजरेकरांनी 70 वर्षांच्या गोविंद पाठक या रिटायर्ड अकाउंट्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे, जे त्यांच्या पत्नी सुहासिनी, ज्यांना ते प्रेमाने सुहास असं म्हणतात, यांच्यासोबत आपल्या जुन्या घरी राहत असतात. आणि गोविंद पाठक यांच्या पत्नी सुहासिनी पाठक यांच्या भूमिकेत आहेत मेधा मांजरेकर. तर या जोडप्याचा एक मुलगा आहे जो की एक IAS ऑफिसर असतो, जो मुंबईतच त्याच्या श्रीमंत सासऱ्या आणि बायकोसोबत राहत असतो. तर चित्रपटाची कथा आहे गोविंद पाठक यांची, जे आपल्या मुलावरच त्याच्या आईच्या खुनाचा आरोप लावून केस करतात. त्याच्या आईचा हार्ट अटॅकने हॉस्पिटलमध्येच उपचाराअभावी मृत्यू झालेला असतो आणि जर त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले असते तर त्या कदाचित वाचल्या असत्या. आणि हे सगळं घडतं पैशांभावी आणि मुलांनी वेळेवर कॉल रिसीव्ह न केल्याने, त्याच्या हलगर्जीपणामुळे आणि आई वडिलांना जुनं फर्निचर समजून त्यांना गृहीत धरून त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे. तर कशा प्रकारे गोविंद पाठक त्यांच्या मुलावर केस करतात, तर ही केस कशी लढतात, कोर्टमध्ये काय घडतं, गोविंद पाठक ही केस जिंकतात की हरतात, आणि या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट आहे ज्यामुळे मूवीला अजून एक वेगळं वळण लागतं, ज्यामुळे गोविंद पाठक यांच्यावरच त्यांची सून उलट केस दाखल करते आणि त्यांना यामुळे जेलमध्ये जावं लागतं. आणि शेवटी काय घडतं ही या सगळ्या मूवीची कहाणी आहे. चित्रपटात महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांच्या व्यतिरिक्त बाकीचे स्टारकास्ट देखील खूप दमदार आहे. चित्रपटात उपेंद्र लिमे यांनी साकारलेला पक्या भाई मनात घर करून जातो. गोविंद पाठक यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसतात भूषण प्रधान आणि सून अग्नी पाठकच्या भूमिकेत आहे अनुषा दांडेकर. तर समीर धर्माधिकारी यांनी अग्नीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. डॉक्टर गिरीश ओक यांनी या चित्रपटात एका प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या वकील बापट यांची भूमिका साकारली आहे, जो महेश मांजरेकर यांच्या विरोधात वकिली करत असतो. तर सचिन खेडकर यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली आहे. या सगळ्या व्यतिरिक्त मकरंद अनासपुरे हे देखील या चित्रपटात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसून येतात. आणि त्यांना पाहून अक्षरशः एकनाथ शिंदेच पडद्यावर अभिनय करता येते काय असं एक वेळ वाटतं. इतका हुबेहूब त्यांचा लुक आणि मेकअप या चित्रपटात केलेला आहे. पण या सगळ्या व्यतिरिक्त तसेच दिग्दर्शन आणि कथेपेक्षा सगळ्यात जास्त उत्तम काय झालं असेल तर तो आहे महेश मांजरेकर यांचा अभिनय. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा त्यांचा हा या चित्रपटातील अभिनय आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर त्यांची या चित्रपटातील कणखर अशा 70 वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच ठसा उमटवते. तर अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यासोबतच त्यांनी या चित्रपटात काय चुकले सांग हे गीत देखील गायले आहे आणि त्यातही ते आपली छाप सोडतात. मन हेलावून सोडणारे हे गाणं नक्की सगळ्यांना आवडेल. महेश मांजरेकरांनी अतिशय संवेदनशील असा हा विषय हाताळताना तो फक्त रटाळवाणा न वाटता मनोरंजन पण करेल याची काळजी घेत हा चित्रपट बनवला आहे. आणि संपूर्ण चित्रपटच खूप उत्तम झालाय. ज्येष्ठ नागरिक हे टाकावं असं फर्निचर नसून ते सोनं आहे हे ते या चित्रपटातून पटवून देताना दिसून येतात. पण इतका चांगला असूनही चित्रपटाला म्हणावा त्याचा प्रतिसाद अजून तरी मिळालेला नाही. 10 करोडच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट आतापर्यंत फक्त 2 ते 3 कोटी रुपयांचाच बिझनेस करू शकला आहे. मराठीत चांगले चित्रपट प्रदर्शित होत नाही असे म्हणणं आहे. इतक्या आशयघन चित्रपटांकडे देखील कानाडोळा करतात आणि मग म्हणतात मराठीत चांगले चित्रपटच प्रदर्शित होत नाही. हे तो दोघला पण ना. तर सगळ्यांनी बघावा असाच हा चित्रपट आहे. आज आई वडिलांपासून कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेली मुलं आपल्या पालकांना ग्रहित करतात. मित्र मैत्रिणींशी तास गप्पा मारणे त्यांना जमतं, पण आई वडिलांना दिवसातून एक कॉल करणं त्यांना जड जातं. जेव्हा हे आई वडील त्यांना काहीतरी सांगायचं असतं म्हणून थोडस जास्त जेव्हा बोलायला जातात तेव्हा कामात आहे किंवा घाई आहे असं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांच्या छोट्या छोट्या चुकांनाही ही आभाळाकडे भासून त्यांना
त्याचा अपमान करतात. ज्या आई वडिलांनी मुलांना वाढवण्यासाठी कष्ट केले आहेत, आपल्या ऐपती बाहेर जाऊन त्यांचे सगळे हट्ट पुरवले आहेत, तेच आई बाप आज म्हातारे झाल्यामुळे या मुलांना ओझं वाढायला लागतात, जुनं फर्निचर वाढायला लागतात. काही जण पैसे देखील पुरवतात, पण या म्हाताऱ्यांना आपल्या पैशांपेक्षा जास्त त्यांच्याशी निवांत बसून मारलेल्या गप्पा आणि दोन प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द महत्वाचे असतात. जर आपल्या आईवडिलांना पैसाच महत्वाचा असता तर त्यांनी आपलं संगोपन करण्यापेक्षा स्वतःच्या गरजा नसत्या का पूर्ण केल्या. पण ही गोष्ट बहुतेक जण ओळखायला विसरतात. ज्या 2 टॉपच्या रूम मध्ये ते आपल्या सगळ्या मुलांचं सांभाळ करतात, तीच मुलं पुढे आपल्या 2-3 BHK मध्येही जागा नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात, किंवा घरी जरी ठेवलं तरी त्यांच्यावर उपकार करताय असं भासवून त्यांच्याशी वागतात. हे कितपत योग्य आहे? तर या सगळ्या गोष्टींवर महेश मांजरेकर या चित्रपटातून प्रकाश टाकतात आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील व्यथा या चित्रपटाद्वारे आपल्या समोर मांडतात आणि विचार करायला भाग पाडतात. आपलं मन सुन्न करून जातात. तर सगळीच मुलं वाईट असतात का? नाही. किंवा सगळेच वृद्ध आईवडील हे गुन्ह्याचे असतात का? नाही. पण म्हातारपणात थोडासा चिडचिडेपणा, जनरेशन गॅप असल्यामुळे विचारांमध्ये मतभेद असणं या गोष्टी साहजिक आहेत. पण म्हणून त्यांच्याशी दुसऱ्यापणाने वागणं किंवा त्यांच्यावर चिडचिड करणं आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवणं हे कितपत योग्य आहे? लहान असताना मुलं किती हट्ट करतात, किती चुका करतात, तेव्हा मात्र त्यांना हे पालक दूर करत नाहीत ना. उलट त्यांच्या गरजा, त्यांचे हट्ट समजून घेतात आणि ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन. तर अशा या म्हाताऱ्यांची, ज्यांनी आपलं सगळं आयुष्य मुलांची स्वप्न आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता घालवली असतात, त्यांना आपल्या मुलांनी आपल्याला फक्त आदराने वागवावे आणि प्रेमाचे 2 शब्द बोलावेत आणि विचारपूस करावी इतकीच अपेक्षा असते. पण ही अपेक्षा पूर्ण करणे प्रत्येकालाच जमत नाही. प्रत्येक जण चुकीचा असतो असं नाहीये. अशीही मुलं असतात जी त्यांच्या वयाच्या अगदी 50शीतही त्यांच्या आई वडिलांना तेवढाच आदर देतात जेवढा ते लहान असताना द्यायचे. पण हे अगदी तुरळक. पण हा चित्रपट त्या सगळ्या मुलांच्या कांचलात एक सनसनीत चक्राक आहे, जे आपल्या वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. ते असताना त्यांच्या हयातीत त्यांना वेळ देत नाहीत आणि मग ते गेल्यावर त्यांना आदराने वागवलं नाही, त्यांना वेळ दिला नाही म्हणून पश्चाताप व्यक्त करत असतात. तर हा चित्रपट सगळ्यांनाच आवडेल असंही नाही, किंवा चित्रपट खूपच परफेक्ट झाला आहे असं देखील मी म्हणणार नाही. चित्रपटाचा विषयही तसा नवीन नाहीये. या विषयावर यापूर्वीही बरेच चित्रपट येऊन गेले आहेत. पण ज्या प्रकारे महेश मांजरेकरांनी या विषयाला हात घातला आहे आणि आपल्या समोर एका अनोख्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर हा विषय सादर केला आहे, तो प्रयत्न खरंच खूप प्रशंसनीय आहे. ही कथा इतका संवेदनशील विषय इतक्या दमदार अभिनयासोबत मराठी प्रेक्षकांसमोर सादर केल्याबद्दल महेश मांजरेकरांना मनापासून आभार. हॅट्स ऑफ टू हिम. सो माझ्या मते तरी हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघावा असा आहे. आणि दॅट्स इट फ्रॉम माय गाईज. थँक्स. टेक केअर.